रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी फ्लेवरचा पनीर टिक्का मसाला घरच्या घरी कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी संपूर्ण रेसिपी स्किप न करता पाहायची आहे. स्टेप बाय स्टेप सर्व कृती व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. प्रथम आपण ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्हीसाठी आपल्याला 4 पिकलेले टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, 3 मध्यम आकाराचे कांदे, 15 ते 20 काजू, 4 ते 5 सुक्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ. कुकरमध्ये थोडेसे तेल घालून कांदा घालायचा आहे. थोडासा परतवून घ्यायचा. हिरवी मिरची, टोमॅटो घालून पुन्हा परतवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये आपण ग्रेव्हीचं साहित्य सगळं भाजून घेतल्यामुळे पटकन होते. सुकी मिरची, काजू, मीठ सर्व साहित्य आपण घालायचं आहे. टोमॅटो थोडेसे जर आंबट असतील तर आपल्याला इथे 2 चमचे साखर आठवणीने घालायची आहे. मी टोमॅटो चेक केले होते, टेस्ट केले होते. साखरेची गरज मला भासली नाही. तुम्हाला जर शंका येत असेल तर साखर आठवणीने घाला. ग्रेव्ही शिजण्यासाठी आपण थोडासा गरम पाण्याचा वापर करायचा आहे. मीठ घातलं याच वेळेला तुम्ही साखर घाला बरं का. गरम पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या देऊन ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. गार करून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. टिक्का बनवण्यासाठी आपण आता भाज्या कट करून घेऊया. सिमला मिरचीमधल्या बिया काढून घेऊन चौकोनी चिरून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं जर पनीर टिक्का तुम्ही मॅरिनेशन करून आदल्या दिवशी ठेवलात तरीसुद्धा चालतं. दुसऱ्या दिवशी काही कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, घरी कोणी येणार असेल आणि आपल्याला अशा रेसिपी करायच्या असतील तर आदल्या दिवशी तयारी करून ठेवली दुसऱ्या दिवशी आपल्याला सोपं जातं. टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. कांदा पण चौकोनी कट करून घ्यायचा आहे. मधला कांदा जो उरतो तो आपण पुढे ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे. या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण पनीर कट करून घेऊया. पनीर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायचं आहे. अशा हेवी रेसिपी जर आपल्याला करायच्या असतील तर आदल्या दिवशी प्रिपरेशन केलं दुसऱ्या दिवशी खूप सोपं जातं. मॅरिनेशनसाठी 1 टीस्पून जिरा, 2 टीस्पून धना पावडर, 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून गरम मसाला, पाव चमचा हिंग ऑप्शनल आहे, 1 टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून मिरीपूड, आलं आणि लसूण बारीक कुटून घेतलेला आहे, काळं मीठ, पांढरं मीठ चवीप्रमाणे, 2 टेबलस्पून बेसन कोरडं भाजून घेतलेलं आहे, कसुरी मेथी आणि तेल. भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत. पनीर कट केलेलं आहे. मॅरिनेशनचा सर्व मसाला बघितलेला आहे. आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. एका बाउलमध्ये 1 वाटी घट्ट दही घ्यायचं आहे. दह्यामध्ये सर्व मसाले घालून मिक्स करायचं आहे. त्यामध्ये सगळ्या भाज्या पनीर घालून मॅरिनेशन करून 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ही सर्व कृती करून आदल्या दिवशी जरी आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा मॅरिनेशन सुंदर होतं. थोडासा खायचा रंग घातलेला आहे. खायचा रंगसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालतं. भाज्यांना सर्व मसाला लावून घ्यायचा आहे. का छान वास सुटलाय ना. आता आपल्याला स्मोकी फ्लेवर करायचा आहे. यासाठी गॅसवर मी कोळसा ठेवलेला आहे. थोडासा लाल होईपर्यंत ठेवायचा आहे. या पद्धतीने कोळसा ठेवून त्यावरती आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे. इथे मी तूप घातलेलं आहे. धूर यायला लागला की पटकन झाकण झाकून त्या पद्धतीनं पनीर, सर्व भाज्या या सगळ्यांना स्मोकी फ्लेवर येतो. ही प्रोसिजर चालू असेल ना त्यावेळेला घरभर इतका छान वास सुटतो. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कळतं बरं का त्यांच्याकडे काहीतरी तंदूर केलेलं जात आहे.
10 मिनटं आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. 10 मिनटानंतर कोळसा काढून ठेवायचा आहे. फिल्म लावून हा बाऊल असायचा असा फ्रीजमध्ये ठेवलात तरी पण चालतं. ग्रेव्ही आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे, ती आता आपण चाळणीतून चाळून घ्यायची आहे. त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला स्मूथ ग्रेव्ही मिळते. तुम्ही नाही चाळलात तरी पण चालू शकते, काहीही फरक पडत नाही. आता आपल्याला ग्रेव्ही फ्राय करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल, बटर घालून थोडे शहाजिरे घालायचे आहेत. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला की त्यामध्ये लसूण घालायचा आहे बारीक चिरलेला. दोन्ही परतून घेतलं की 2 चमचे काश्मीरी लाल मिरची, 1 टीस्पून जिरा पावडर, 2 टीस्पून धना पावडर, 2 टीस्पून गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून परतवून घ्यायचं आहे. मसाला शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आहे. छान तेल बाजूला सुटलेलं आहे. मसाला मस्त भाजून झालेला आहे. यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. कुकरमध्ये जर आपण टोमॅटो शिजताना साखर घातली नसेल तर आता इथं घातली तरी सुद्धा चालते. 1 ते 2 टीस्पून साखर बास होते. आता ग्रेव्ही घालून मंद गॅसवरती आपल्याला ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही भाजायची आहे. ही तयार झालेली ग्रेव्ही जर गार झाली आणि आपण टपरवेअरच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या एका छान डब्यामध्ये भरून जर फ्रीजला ठेवली वरती बर्फात तर 15 दिवस आरामात टिकते. आता मॅरिनेशन केलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्किवरला लावून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे मेटलचं स्किवर आहे, वुडन स्किवर आहे. तुमच्याकडे जर नसतील टूथपिक असेल तरीही चालेल. आपल्याला हव्या त्या सिक्वेन्सनं आपण सर्व भाज्या लावून घ्यायच्या आहेत. कांदा, ढबू मिरची, पनीर, टोमॅटो, आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे स्किवर नसतील पॅनमध्ये डायरेक्ट मॅरिनेशन केलेले सर्व साहित्य घालून हलक्या हाताने हलवून पण पनीर भाजून घेतलं तरी पण चालतं. ही सर्व प्रोसिजर करून आपण आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवू शकतो. हॉटेलमध्ये आदल्या दिवशीचं माहिती नाही कधीचे ग्रेव्ही भाजलेले असतात. घरी जर आपण आदल्या दिवशी करून ठेवलं तर काही हरकत नाही, खराब होत नाही, उलट चव खूप छान येते. कोणी येणार असेल तर आपल्याला छान छान करून खाऊ घालायचं असतं. पण हल्ली आजकाल छोट्या छोट्या फॅमिली आहेत, करणारं मदतनीस कोणी नसतं. अशा वेळेला आदल्या दिवशी सगळे पदार्थ करून ठेवले दुसऱ्या दिवशी फटाफट होऊन जातात. बरीचशी प्रोसिजर आदल्या दिवशी झालेली असते. सगळं ओटा क्लीन झालेला असतो. बाकीचं आपल्याला सगळं आवरायला वेळ मिळतो. इथं टूथपिकला मी दाखवलेलं आहे 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 ढबू मिरची आणि 1 पनीर. असं इंडिव्हिज्युअल जरी लावून आपण तव्यावर भाजून केलं तरी पण चालतं. मुलांना डब्यातनं द्यायला किती छान आहे बघा. हे ग्रेव्ही बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. छान ग्रेव्ही भाजून झालेली आहे आपली. आता आपण पनीर भाजून घेणार आहे. डायरेक्ट गॅसवर भाजणार आहे. इथं आपण मॅरिनेशनमध्ये आपण तेल घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला वरनं घालायची काही गरज नाही आहे. तुम्हाला जर वरून तेल किंवा तूप घालायचं असेल तर गॅसच्या ज्योतीपासून बाजूला पनीर घ्यायचं आहे. तेल ब्रश करा किंवा तूप लावा, पुन्हा गॅसवर करा. छान काळसर डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. इतका सुंदर वास सुटला तुम्हाला सांगते, मस्त. असे पदार्थ करताना थोडंफार जास्तच करावं लागतं बरं का, कारण करता करताच तोंडात जातात पदार्थ.
गॅसवर भाजणार नसला तर ह्या पद्धतीनं पॅनवरती आपण भाजून घेतलं तरी पण चालतं. आता ग्रेव्हीमध्ये पनीर, कॅप्सिकम सर्व गोष्टी आपण घालून घेणार आहे आणि अलगद हाताने आपण ते मिक्स करणार आहे. रंगसंगती किती सुंदर आहे बघा. आता ग्रेव्हीला थोडा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण इथं पुन्हा धुरी देणार आहे. ही मात्र अगदी 2 मिनिटं द्यायची आहे. फ्रेश क्रीम किंवा घरची साय जरी घातली तरी पण चालते, नाही घातले तरी पण चालतं. थोडी मलाई पाहिजेच. इथं तुम्ही थोडीशी कसुरी मेथी जरी वरनं चुरून पुन्हा घातली तरी पण चालते. घरच्या घरी केल्यामुळं किती प्रमाणामध्ये भाजी झाली आहे बघा. बघूया, बाहेर पैसे देऊन एवढंसं काहीतरी कधीच्या काय केलेलं आपण खाऊन येतो. थोडे कष्ट घेतले ना की घरच्या घरी मुलं एकदम खुश होऊन जातात. झटपट जिरा राईस बघूयात. 1 वाटी तांदळाचा मी इथं भात करून घेणार आहे. यासाठी 4 ते 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये खडा मसाला घालून मीठ, साखर घालून उकळायला ठेवलेलं आहे. तांदूळ धुवून घेऊया. वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा तास तांदूळ पाण्यात भिजत घाला. खूप सळसळीत भात तयार होतो. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ घालून भात शिजवून घेणार आहे. 80% भात आपण इथे शिजवून घ्यायचा आहे. पुन्हा आपण नंतर फोडणी देणार ना, त्यामुळे भात आपला छान शिजतो. 1 कणीवर आता शिजलेला आहे भात. पुन्हा थोड्या वेळ शिजवून घेऊया. बघूया, 2-3 कणीवर झालेला आहे तो. आता ह्या स्टेजला बघा भात आपला शिजून तयार झालेला आहे. आता आपण पुरणाच्या चाळणीवरती भात गाळून घेणार आहे. थोडासा चमचा फिरवायचा आहे म्हणजे टेम्परेचर कमी होऊन भात गार होतो. कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. इथं मी जिरे आणि शहाजिरे दोन्ही घातलेलं आहे. थोडेसे काजू आणि कोथिंबीर. तूप गरम झालं तर जिरे, शहाजिरे आणि काजू घालून परतवून घ्यायचं आहे. शिजवून गार केलेला भात घालायचा आहे. हा भात सुद्धा आदल्या दिवशी जर करून फ्रीजमध्ये ठेवून त्या वेळेला जर असा फोडणी टाकून दिला ना, आहा, टेस्ट अप्रतिम येते. अशा रीतीनं आपली डिश तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.